तिकडे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातून अखेर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरण सध्या 91% इतकं भरलंय आणि 18 दरवाजे अर्धा फूट उघडून तब्बल 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या केला जातोय। यंदा कमी पावसामुळे मराठवाड्यात दुष्काळाची शक्यता व्यक्त केली जात होती, पण त्याच वेळेला जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू होणं ही खूप दिलासादायक गोष्ट आहे। आणि जायकवाडी आता जवळपास 91% भरल्यामुळे संभाजीनगर असेल, नांदेड असेल, त्याचबरोबर जालना, मराठवाड्यातील या 3 जिल्ह्यांना मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि जायकवाडीवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। तहान भागवणारं जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहे। हे दृश्य आपण बघतोय। एकीकडे मराठवाड्यावर अल निनोचं संकट होतं, यंदा जायकवाडी धरण भरणार की नाही अशी शंका होती, मात्र हे जायकवाडी धरण 91% भरलेलं आहे आणि 40,000 पेक्षा अधिक पाण्याची आवक सुरू आहे। आणि त्यानंतर आज हे 18 दरवाजे जे आहे ते उघडण्यात आलेले आहे। अर्ध्या फुटाहून हे दरवाजे उघडण्यात आले। सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 10,000 क्युसेकने गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। हे जायकवाडी धरण म्हणजेच मराठवाड्याची तहान भागवणारं, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना दिलासा देणारा धरण समजलं जातं। मात्र यंदा मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवलेली आहे। पाणी साठा जो आहे तर अनेक धरणांमधला कमी झालेला आहे आणि अशात जायकवाडी धरण देखील 20%च्या खाली गेलं होतं। मात्र नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला, गोदावरीला पूर आलं आणि त्यामुळे जायकवाडी धरणात मोठी आवक सुरू झाली आणि शेवटी गेल्या आठवड्याभरात जायकवाडी धरण 90% पेक्षा अधिक भरलं आणि त्यामुळे आज अखेर या जायकवाडी धरणातून 18 दरवाजे उघडण्यात आलेले आहे। जायकवाडी धरणाचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि आसपासच्या शहरांना आणि गावांना पाणी पुरवठा याच जायकवाडी धरणातून केला जातो। सोबतच गोदावरी नदीकाठच्या भागातील सिंचनासाठी याच जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। यासोबत जायकवाडी धरणातील अनेक MIDC जे आहे या उद्योजकांना देखील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे जायकवाडी धरण दरवर्षी पावसाळा सुरू झाला की कधी भरणार याकडे मराठवाड्याचं लक्ष लागलेलं असतं। मात्र यंदा अल निनोचं संकट होतं, मोठ्या प्रमाणात पाऊस होणार नाही अशी अंदाज अभ्यासकांनी वर्तवलं होतं आणि सुरुवातीपासून त्या दृष्टीने चित्र पाहायला मिळालं। जुलै महिना उलट आला तरीही जायकवाडी धरणमध्ये पाणी साठा हा कमी होता। मोठ्या प्रमाणात पाणी साठा हा कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळाला। यासोबतच 400 पेक्षा अधिक टँकर एकट्या मराठवाड्यात सुरू होते आणि अशात जायकवाडी धरण भरणं महत्त्वाचं होतं। मात्र पाऊस जरी मराठवाड्यात कमी झाला असला तरी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे जायकवाडी धरण भरलं आणि हे सुकावणारं चित्र मराठवाड्याला पाहायला मिळालं। राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, जायकवाडी।